चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रेल्वे ग्रुप डी रेल्वे विभागाची एक जाहिरात आली आणि ही जाहिरात फक्त आणि फक्त कशावरती आहे तर 12वी 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. मात्र वयाची अट आहे त्याला 18 वर्ष तुझे पूर्ण असायला पाहिजे. ते पदांसाठी जवळजवळ 32,000 पदांची ही जाहिरात आहे. यामध्ये वेगवेगळे पद आहेत, वेगवेगळे झोननुसार त्या ठिकाणी पद आहेत. त्यासाठी असणारी पात्रता, त्या परीक्षेचा पॅटर्न यावरती आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत. बघा RRB रेल्वे ग्रुप डी आत्ताच आपण या अगोदर जर पाहिलं असेल तर रेल्वे विभागाची एक जाहिरात आली होती. ती म्हणजेच त्या अगोदर NTPC आणि NTPCच्या अगोदर RPF रेल्वे पोलीस फोर्स म्हणजेच रेल्वेमध्ये जो पोलीस असतो त्या पोलिसाची झाली. त्यानंतर NTPC मध्ये वेगवेगळे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही प्रकारची भरती झाली. आणि आता नुकतीच ग्रुप डीची त्या ठिकाणी जाहिरात पडली. ही जाहिरातीला फॉर्म भरण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि या फॉर्म भरायला सुरुवात झाली. कोणती पुस्तकं वापरायचे, यासाठी काय अभ्यासक्रम आहे, याचे या अगोदर झालेले PYQ सुद्धा आपण या चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा जर तुम्हाला रेल्वे ग्रुप डीची स्पेशल तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्या VK क्लास या ॲपवरती फक्त 599 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध आहे. जर आपण शिवजयंती ऑफरचा लाभ जर घेतला तर त्यामध्ये याही बॅचमध्ये आणखीन तुम्हाला सूट मिळणार आहे. ओके, चला पहा. आता ही परीक्षा महत्त्वाचं आहे. रेल्वे कोण घेत असतं तर RRB रेल्वेचा एक रेल्वेमध्ये पेपर घेण्यासाठी त्यांचं एक स्पेशल डिपार्टमेंट रेल्वेचं पेपर घेण्याचं काम करत असतं. मग पेपर कोण घेणार आहे तर RRB मार्फत या पदासाठीची परीक्षा होणार आहे. या पद काय आहे तर RRB ग्रुप डी 2025. आणि ही कोणत्या पातळीवरती असते तर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, केंद्र सरकारची ही जाहिरात आहे. त्यानंतर बघा यामध्ये पदं किती आहेत तर आपण नुकतंच पाहिलं जवळपास 32,000पेक्षा जास्त पदं आहेत. 32,438 पदं संपूर्ण भारत देशामध्ये आहेत. हे राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे देशाच्या संपूर्ण रेल्वे विभागामध्ये ही भरती होणार आहे. पहा महत्त्वाचं म्हणजे काय तर याच्यामध्ये पदं कोणती कोणती असतात तर एक असतो ट्रॅक मॅनेजर, त्याच्यानंतर असतो मदतनीस, सहाय्यक, त्याच्यानंतर पॉईंट्समन, त्याच्यानंतर असे ग्रुप 4 म्हणजे गट डचे अनेक पदं असतात. त्यांना काम काय असतं, त्यानंतर त्यांचा पगार काय असतो, आपण याच्यामध्ये सविस्तर पाहणार आहोत. पहा रेल्वे ग्रुप डीची जाहिरातची अधिसूचना कधी आली तर 22 जानेवारी या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली. आणि 23 जानेवारी 2025 पासनं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. या अगोदरसुद्धा आपण जाहिरात येण्याच्या अगोदरच 20 दिवसापूर्वी सांगितलं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये रेल्वे ग्रुप डीची जाहिरात येणार आहे. त्याची अधिसूचना शॉर्ट नोटीस जारी झाल्याच्या त्या विभागामध्ये. त्याच्यानंतर पहा याची शेवटची तारीख कधी आहे तर 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. संपूर्ण भारत देशामधून त्याच्यासाठी फॉर्म येणार आहेत. मग फॉर्म येत असताना वेबसाईट हँग होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळं 22 फेब्रुवारीची वाट न बघता आपण लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचेत. काही न भरले सुद्धा असतील, ज्यांना भरले असतील त्याने आपली रेल्वे ग्रुप डी ही बॅच जर जॉईन केली तर नक्कीच फायदा होईल तुम्हाला. ही परीक्षा संपूर्ण मराठी भाषेतून होणार आहे. पहा दुसरी गोष्ट तर अर्जाची फीस भरण्याची तारीख, जर तुमची फीस भरायची राहिली तर तुम्हाला 2 दिवस 23 आणि 24 ही 23 आणि 24 काय तारीख एक्स्ट्रा मिळणार आहेत. 2 दिवसामध्ये तुम्हाला फीस पे करायची. आता पहा श्रेणी, विभाग आणि रिक्त पदं. ओके, पहा याच्यामध्ये वेगवेगळे पदं असतात. एक असते सहाय्यक, दुसरा असतो सहाय्यक ट्रॅक मशीन, त्याच्यानंतर असतो सहाय्यक S&T ट्रॅक मॅनेजमेंट, पॉईंट्समन, सहाय्यक PV, सहाय्यक TRD असे वेगवेगळे पदं आहेत. असिस्टंट ऑपरेशन्स म्हणजे इलेक्ट्रिशियन, त्याला काय लागणार आहे. त्याच्यानंतर असिस्टंट लोकोशेड असेल डिझेल, मग त्याला कुठं कुठं काही पदांसाठी ITI विचारलं जाणार आहे. आता पहा पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 1,614 आणि पश्चिम रेल्वेमध्ये 4,672 एवढे पदं रिक्त आहेत. लक्षात घ्यायचं आहे. पहा याच्यासाठी फीस किती असणार आहे तर 500 रुपयाच्या शुल्कापैकी 400 रुपये रक्कम ही आपल्याला त्या ठिकाणी वापस येणार आहे.
आपण जर CBT1 म्हणजे एकच परीक्षा आहे त्याच्यासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT, ही जेव्हा परीक्षा तुम्ही परीक्षेला हजर राहाल त्यावेळेस तुमच्या अकाउंटला 400 रुपये परत येणार आहेत. मग त्यामुळे फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची, पाहायचं नेट कॅफेवाला आपलाच अकाउंट नंबर टाकायला आहे का घ्यायला त्याच्याच अकाउंटला ओढून हे पण पाहायचं. ओके, जर आपण SC ST आणि PWD याच्यामधून येत असाल किंवा महिला अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या मागासलेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपये फीस असणार आहे. आणि CBTला हजर राहिल्यावर म्हणजेच परीक्षेला हजर राहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी बँक शुल्क वजा करून परत केले जाईल, जशाला तुमची फीस काय होईल वापस होईल. त्याच्यानंतर त्याच्यासाठी पात्रता काय आहे तर 10वी पास आणि काही पदांसाठी काय आहे तर ITI असायला पाहिजे. ओके, आणि वयोमर्यादा काय तर बघा लक्षात घ्यायचे 18 ते 36 एवढी वयाची अट आहे. ओके, त्याच्यानंतर पहा काही त्या ठिकाणी SC ST OBC यांना याच्यामध्ये सूट सुद्धा मिळणार आहे. ओके, चला लक्षात घ्यायचं आहे. पहा काय म्हणते RRB ग्रुप D ची परीक्षा कशी होईल तर सुरुवातीला तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे. त्याच्यानंतर पहा MCQ टाईपमध्ये प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा असेल. 100 प्रश्न 90 मिनिट म्हणजे 1.5 तासामध्ये तो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. काय अभ्यासक्रम आहे आपण पुढे पाहणारच. ओके, चला चुकीचा प्रयत्न केला म्हणजे जर तो प्रश्न चुकीचा सोडवला तर तुला त्या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम काय तर 0.33 गुणाचे नकारात्मक गुण असतील. ओके, त्याच्यानंतर जर निवड करायची असेल त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये आपली रेल्वे ग्रुप डी साठी काय होत असती निवड होत असती. तर पहिला टप्पा आहे CBT म्हणजेच संगणकावर आधारित जी परीक्षा असते ती परीक्षा सुरुवातीला होणार आहे. ती परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि त्याच्यानंतर तुला काही पदांसाठी काय असणार आहे ग्राउंड असणार आहे. पाय पुढं. ओके, ग्राउंड असणार आहे. एक मिनिट हा, चला याच्यामध्ये काही पदांसाठी तुला ग्राउंड सुद्धा असणार आहे. हां, आता पाहायचं आपल्याला सिलेबस काय तर गणित 25 प्रश्न असणार आहेत. त्याच्यासाठी एकूण 25 गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता हा विषय 30 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर जर विचार केला आपण तर सामान्य विज्ञानावरती या ठिकाणी काय तर 25 गुण आहेत. आपल्याला जर रेल्वे ग्रुप डी मध्ये निवड करायची असेल तर हे 3 विषय खूप महत्त्वाचे आहेत. ह्या विषयाचा जर आपण सखोल अभ्यास केला तर नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचू शकता. गणित नावाचा विषय आपण जर छान प्रकारे तयारी केली तर आपण आउट ऑफच्या जवळ जाऊ शकतो म्हणालो. आउट ऑफ मार्क नाही 20 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो. त्यानंतर बुद्धिमत्ता विषय याचा विचार केला 25 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो. त्यानंतर आपण विज्ञान या विषयाचा जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी जर 5वी पासून 12वी पर्यंत विज्ञानाचे पुस्तक वाचलं आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत छान असणारं पुस्तक सचिन भस्के सरांचं जर विज्ञान विषयाचं पुस्तक वाचलं तर आपण त्या 25 पैकी भरपूर गुण म्हणजे 20च्या आसपास गुण मिळवू शकतो. आणि चौथा विषय तो म्हणजे चालू घडामोडी असतील आणि जनरल नॉलेज. ह्याच्यामध्ये आपण किती अभ्यास केला तर जवळजवळ आपल्याला 10 ते 15 पर्यंत जरी मार्क पडले 10 ते 15च्या दरम्यान तरी पण आपण नक्कीच त्या ठिकाणी काय ग्रुप डी ची परीक्षा पास होऊ शकतो. मग याची मेरिट किती लागेल काय लागेल आपण ते पुढच्या व्हिडिओत पाहूयात. ओके, किमान गुण अनरिझर्व असेल, अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे अनारक्षित ओपन प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला किमान त्या परीक्षेमध्ये 40% गुण घ्यायचे आहेत. तुम्ही EWS मधून असाल तिथं सुद्धा, तुम्ही जर OBC मधून असाल 30%, त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधून असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला 30% मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे कमीत कमी तुला 30 मार्क पडायला पाहिजेत तरच तू त्या परीक्षेमध्ये त्या पदासाठी पात्र असू शकतो. तुला एक बी फॉर्म आला आणि तिथं त्या ठिकाणी जर 30 पेक्षा कमी मार्क तुला पडलेले असतील तर तुला त्या ठिकाणी पात्र करता येत नाही, तू अपात्र होत असतो. चला पहा पुढे काय तर RRB ग्रुप डी शारीरिक कार्यक्षमता चाचणी महत्त्वाचा आणि दुसरा टप्पा तो असतो मैदानी चाचणी. मैदानी चाचणी पुरुषासाठी काय तर न थांबता 2 मिनिटामध्ये 100
मीटरसाठी 35 किलो वजन उचला आणि वाहून न्या. तुला 100 मीटर पळायचे, तू या पाठीवर 35 किलोचं वजन देणार आहे आणि तुला ते 35 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटाच्या आत 100 मीटर अंतर काय करायचे, पार करायचे. त्याच्यानंतर दुसरं काम काय तर एका 4 मिनिटे 15 सेकंदात 4 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये तुला 1 किलोमीटर रनिंग करायची. किती? 4 मिनिट आणि 15 सेकंदात 1 किलोमीटर रनिंग एवढी पूर्ण करायची. यासाठी तुला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. जर याच्यापेक्षा कमी वेळ आला तर त्या ठिकाणी तुला शारीरिक चाचणीमधून अपात्र केल्या जाईल. पहा महत्त्वाचा दुसरा टप्पा महिलांसाठी काय तर महिलांना 2 मिनिटामध्ये 100 मीटर त्या ठिकाणी 20 किलो वजन घेऊन पळायचे. पळायचे म्हणजे चालायचे, नॉर्मली थोडी स्पीड वाढवायची. पण लक्षात घ्या त्याच्यानंतर एकाच प्रयत्नात यांच्यासाठी काय तर 5 मिनिट 40 सेकंदामध्ये 1 किलोमीटर पळायचे. ओके, इजी होऊन जाईल, आहे की नाही. आता पहा अभ्यासक्रम काय तर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो होय. आताच मी सांगितलं तुम्हाला 5वी पासनं 10वी 12वी पर्यंत जर आपण विज्ञान जर केलं, NCERT भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल आणि 10वी इयत्ता स्तरावरील जीवनविज्ञान CBSE पॅटर्नचं हे तो जर वाचलं तर विज्ञानमध्ये त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर चालू घडामोडी विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, खेळ असेल, संस्कृती असतील, हे तुला माहीतच आहे जवळपास. गेलो गणितामध्ये संख्या प्रणाली, बॉड मॉस आहे, दशांश, अपूर्णांक, हे सर्व प्रकरणं जवळपास आपल्याला जे असतात तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जातात. पहा त्याच्यानंतर पुढं काय ग्रुप डी साठी कामं काय असतात ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. पहिले निवड महत्त्वाची आहे, मग कामं पाहणं महत्त्वाचे आहे का नाही. पहा त्या ठिकाणी फॉर्म भरण्यामध्ये सुरुवात झालेली आहे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात. त्याच्यामुळे आजच फॉर्म भरून घ्या. साईट चलेल ना चलेल आणि त्याच्यासाठी सिलेबस गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जनरल नॉलेज हे फक्त 3 विषय आहेत. विज्ञानावरती अधिकचे प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून आपण गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान जर छान प्रकारे कव्हर केलं तर त्या ठिकाणी आपण छान मार्क मिळवू शकतो. अंदाजे 60 ते 65 मार्काच्या दरम्यान त्याची काय होते मेरिट लागू शकते, लागलेली आहे. या अगोदर 2019 आणि 2021 अशा 2 भरत्या त्या ठिकाणी झाल्या होत्या ग्रुप डी मध्ये. या सध्याच्या पिरियडमध्ये अगोदर पूर्वी झाल्या होत्या भरपूर वेळा. त्याचं पेपरचं एक्सप्लेनेशन जे PYQ झाले शिफ्टनुसार आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या चॅनलवरती करणार आहोत. चला थांबूयात. धन्यवाद.